मी दिशा, तुम्हा सर्वांचं दिशा झोम किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तिखट शेवयांचा उपमा। ही खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता आपण रेसिपी बघूया। आता मी एक गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता शेवया टाकून घेते। आपल्याला या शेवया छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहे। आता मी शेवया भाजून घेत आहे। शेवया छान भाजून घ्या। आता इथे शेवया भाजून घेते मी। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचे। आता शेवया भाजून झाल्यात। पाण्यामध्ये आपण यांना उकळवून घेऊया 2 मिनिटांसाठी। तर मी शेवया पाण्यात टाकून घेतल्यात आणि यांना मी उकळून घेते 2 मिनिटं। तर शेवया छान शिजल्यात पाण्यामध्ये। आता त्यांना मी काढून घेते। आता गरम वाफेत ते शिजत नको राहायला म्हणून मी त्यावर थंड पाणी टाकून घेतलंय। त्याला थोडंसं पसरून घेते मी। आता एकदम छान मोकळ्या सुटसुटीत ह्या शेवया होतात। आपण अगदी नाश्त्यासाठी यांना बनवू शकतो आणि खायला देखील खूप छान लागतात आणि झटपट बनतात। जास्त कटकट नाही हे बनवण्यासाठी। आता बघा मी इथे कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलंय। आता मोहरी, जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेत। थोडं मिक्स करून घेऊयात आपण, हलवून घेऊ। आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। आता हा मिक्स करून घेऊया आणि हा शेवयांचा उपमा तुम्ही घरी एकदा नक्की करा। अगदी कमी वेळेत होतो, एक 5-10 मिनिटात होऊन जातो। तुम्हाला जर कधी हलकीशी भूक लागली असेल तुम्ही हा बनवू शकता। आता मी यामध्ये ना मिरची पावडर टाकून घेतली, हळद टाकली आणि मिक्स करून घेते। तुम्हाला जर काही भाज्या आवडत असेल जसं की शिमला मिर्च वगैरे तर तुम्ही ते पण यामध्ये टाकू शकता। मी नाही टाकली। आणि आता आपण जे शेवया उकडून घेतल्या होत्या त्या पण मी यामध्ये टाकून घेते। एकदम मोकळ्या सुटसुटीत आपल्या शेवया झालेल्या आहेत। त्यांना टाकून घ्यायचे ना, आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। एकदम मस्त मोकळ्या मोकळ्या तिखट शेवया खायला देखील खूप छान लागतात आणि करायची पद्धत देखील खूप सोपी आहे। अगदी पटकन होऊन जातात। आपल्याला जर हलकीशी भूक लागलेली असेल दुपारच्या वेळेला तर आपण हे बनवून खाऊ शकतो किंवा नाश्त्याला बनवू शकतो। आणि आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि मिक्स करून घेते। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि आता आपण करूया शेवयाची मस्तपैकी सर्विंग। तर आता मी इथे शेवया सर्व करून घेते, एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता खूप छान मोकळ्या सुटसुटीत ह्या शेवया झालेल्या आहेत आणि खायला देखील खूप छान लागतात। तर तुम्ही घरी नक्की करून बघा। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।